शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न नेमकेपणाने लक्षात आले तर त्याच्यावर उपाययोजना करता येते. म्हणजे प्रश्नाचं डायग्नोसिस बरोबर झालं तर औषधोपचार करता येतो. ज्यावेळेला प्रश्नाचं डायग्नोसिसच म्हणजे रोगाचं डायग्नोसिसच चुकलं की औषधोपचार हा चुकीचा होतो आणि प्रश्न काही सुटत नाही. आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये कमी अधिक प्रमाणात तसंच झालेलं आहे. वरवरच्या प्रश्नांना वरवरची औषधं शोधायचा प्रयत्न केला जातो. काही मलमपट्टी केली जाते, तात्पुरतं थोडंसं बरं वाटतं, आहे तो रोग तसाच कायम राहतो. आणि त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नाकडे बघण्याचे जे निरनिराळे दृष्टिकोन आहे त्याच्यातला एक दृष्टिकोन असा असतो ज्याला आपण सदिच्छावादी दृष्टिकोन म्हणतो. म्हणजे शिक्षणात असं व्हावं, शिक्षणात तसं व्हावं असं आपण म्हणत राहतो. आता व्हावं म्हणून होत काहीही नसतो. सरकारने हे करावं, सरकार इतकं अजिबात म्हटलं नाही की सरकारला हे कळत नाही, पण सरकार करत नसतं. हे का करत नाही याचं जोपर्यंत विश्लेषण होत नाही तोपर्यंत व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार नाही, व्यवस्थेमध्ये बदल होणार. त्यामुळे याला इच्छावादी दृष्टिकोन ज्याला म्हणतात असा इच्छावादी दृष्टिकोन असतो सातत्याने आपल्याला शिक्षणाच्या प्रश्नामध्ये दिसून येतो. आमच्या राज्यातर्फे दर दिवसाला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जयघोष करत असतात, पण त्यांच्या कृतीमध्ये कुठेही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात प्रतिबिंब अजिबात पडत नाही. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा जय जयकार करायचा आणि इथल्या खेड्यापाड्यातल्या 10,000 शाळा बंद करायच्या, हे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. त्यामुळे 10,000 शाळा बंद करणं हेच त्यांचं खरं उद्दिष्ट आहे. फुले शाहू आंबेडकरांचा जयघोष करणं हे आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी केलेलं सगळं धोरण आहे. शिक्षणाच्या प्रश्नाकडे केवळ इच्छावादी दृष्टिकोनातून असं व्हावं तसं व्हावं असं म्हणून होत नाही, याच्यातनं प्रश्न सुटत नाही. शिक्षणाकडे बघण्याचे ते 3 दृष्टिकोन आहेत. शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर दुरुस्त्या करायच्या असतील तर व्यवस्था परिवर्तनाला पर्याय नाही, त्याच्या मुळामध्ये जायला पर्याय नाही. आणि हे शिक्षणाकडे बघण्याचे 3 दृष्टिकोन आहेत. या 3 दृष्टिकोनाची चर्चा या दिवाळी अंकामध्ये केलेली आहे. दृष्टिकोन आहे भांडवलशाहीचं जे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणाचा भाग या दिवाळी अंकाच्या पहिल्या भागात आहे की कुठल्याही देशाची शिक्षण व्यवस्था हे शिक्षण तज्ञ करत नसतात. शिक्षण धोरण हे भांडवलदार करत असतात. शिक्षण धोरण हे अंबानी आणि अदानीच तयार करत असतात. शिक्षण धोरण शिक्षण तज्ञ तयार करत नसतात. आणि त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी भांडवलशाही व्यवस्था असते त्यावेळेला भांडवलशाही व्यवस्थेशी सुसंगत अशा प्रकारचं शिक्षण धोरण तयार होतं. शिक्षण धोरण हे एकूण समाज व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं आर्थिक धोरण, त्या पद्धतीचं सामाजिक धोरण, त्या पद्धतीचं राजकीय धोरण, त्या पद्धतीचं शिक्षण धोरण तयार होत असतं. शिक्षण धोरणाचा वेगळा विचार सुद्धा विचार करता येत नाही. त्यामुळे एकदा का आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरण मान्य केलं की त्याचं प्रतिबिंब शिक्षणामध्ये पडणं अपेक्षितच आहे, ते अपरिहार्य आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकार बाजूला झालेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने खाजगीकरण केलेलं आहे. त्या खाजगीकरणाचं प्रतिबिंब शिक्षणात पडलेलं आहे. त्यामुळे सरकारने नाही शिक्षण आणि आरोग्य देणं ही आमची जबाबदारी नाही, त्याचं त्यांनी बघून घ्या. हा जो प्रकार आहे म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये एकदा का आर्थिक रचना आम्ही भांडवलशाहीची स्वीकारली की त्या पद्धतीचं शिक्षण धोरण तयार होतं. आणि त्यामुळे शिक्षण धोरण समाजवादी आणि अर्थव्यवस्था भांडवलशाहीची असं कधीही होणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं पिळवणूक असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला पिळवणूक दिसते. अर्थव्यवस्थेमध्ये विषमता असेल तर शिक्षणामध्ये सुद्धा विषमता आपल्याला सातत्याने दिसून येते. त्यामुळे मार्क्स आणि मार्क्सवादी दृष्टिकोन हा शिक्षणाकडे बघण्याचा महत्त्वाचा एक विचार प्रवाह आहे. तो लक्षात न घेता पुढे जाता येणार नाही. आणि त्यामुळे आताच्या शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट काय आहे? मुलांना शहाणं करणं हे शिक्षण व्यवस्थेचं आताचं उद्दिष्ट नाही. संविधानाची मूल्य मुलांमध्ये रुजवणं हे शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट. ते शाब्दिक काहीही
कृतीमध्ये काय दिसतं? जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा छुपा अजेंडा आणि उघडपणे असलेला अजेंडा याच्यामध्ये स्पष्टपणे फरक आहे. प्रत्यक्षामध्ये कस्तुररंगन समितीचा जो 400, 450, 500 पानाचा जो ठोकळा त्यांनी तयार केलेला आहे, पहिला ठोकळा, त्याचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की या ठिकाणी शिक्षणाची संधी मर्यादित लोकांना फक्त उपलब्ध करून द्यायची आणि उरलेल्या सर्व समाजाला शिक्षण प्रक्रियेतनं बाहेर फेकायचं. हे बाहेर आम्हाला फेकायचे, लोकांना शिक्षण नाकारायचं असं तर कुठेही म्हणत नाही, पण धोरण मात्र असं तयार करायचं की जेणेकरून शिक्षणाची संधी इतरांना उपलब्धच आपोआप होणार नाही आणि लोक शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकली जाते. म्हणजे पूर्वी कास्ट बेस्ड शिक्षण होतं, आता कॉस्ट बेस्ड शिक्षण तयार झालं आणि कॉस्टच्या फॅक्टर पासून सगळ्यांचे अंगठे कापण्याची प्रक्रिया सुरू झाली. जे पूर्वी होतं ते आता होतं. म्हणून कास्ट बेस्ड कडनं आमचा प्रवास कॉस्ट बेस्ड कडे आलेला. दोन्हीचं उद्दिष्ट एक आहे की शिक्षण नाकारणं. तेव्हा हा जो दृष्टिकोन आहे मार्क्सवादी दृष्टिकोन, त्याची थोडीशी चर्चा केली. पण याची चर्चा करताना त्याच्याबरोबर पुढचा जो मार्क्सचा टप्पा आहे, ज्याला नवमार्क्सवादी म्हणतात, त्या नवमार्क्सवादी त्यात ग्रॅमशीची चर्चा केलेली आहे. ही ग्रॅमशीची चर्चा फार महत्वाची आहे. म्हणजे ग्रॅमशीनी जे 20व्या शतकात सांगितलं ते खऱ्या अर्थाने वेगळ्या भाषेमध्ये फुले आणि गुलामगिरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ग्रॅमशीच्या आधी त्यांनी संदर्भ वेगळा आहे, पण मूळ विचाराचा जो धागा आहे तो धागा शब्दशः फुल्यांचा धागा आहे. गुलामगिरी मधला ग्रॅमशीचा विचार आपल्याला दिसून येतो. ग्रॅमशी असं म्हणतो, हा इटालियन तत्ववेत्ता होता, त्याला नवमार्क्सवादी असं म्हटलं जातं. हा जो नवमार्क्सवादी होता तो असं म्हणतो की प्रत्येक समाजामध्ये सत्ताधारी वर्ग आपली सत्ता केवळ आर्थिक पिळवणुकीच्या साह्याने समाजावर ठेवत नाही, तर तो असं म्हणतो की लोकांच्या विचारावर संपूर्णपणे सत्ताधारी वर्ग प्रभाव टाकतो आणि समाजाला वैचारिक गुलाम करतो. तो हा जो मुद्दा आहे तोच फुल्यांनी गुलामगिरीमध्ये म्हटलेला आहे. धर्म, कर्मकांड, ब्राह्मणशाहीच्या सर्व पद्धतीने इथल्या सत्ताधारी वर्गाने इथल्या बहुजन समाजाच्या विचारावर प्रभाव केला. वैचारिक गुलामगिरी एक निर्माण केली. या वैचारिक गुलामगिरीमधनं मुक्त कोणी केलं तर ते ताराबाई शिंदेने केलं. ठामपणे प्रश्न विचारले की हे कसले आमचे देव, म्हणून हा जो प्रश्न विचारला तो ताराबाई शिंदेने विचारला, तो सावित्रीबाई फुलेने विचारला, तो ज्योतिराव फुलेने विचारला, तो शाहू महाराजांनी विचारला, तो बाबासाहेबांनी विचारला. या गुलामगिरीतनं बाहेर पडण्याचा जो विचार ग्रॅमशी म्हणतो आणि तो आज आपल्याला दिसतो, परत एकदा संपूर्णपणे ब्राह्मणशाहीची मूल्य समाजामध्ये सर्व माध्यमातून रुजवण्याचा प्रकार चालू आहे. शिक्षण हा त्याच्यातला एक माध्यम. टीव्ही उघडून बघा की आपल्याला दिसून येतं की किती ब्राह्मणशाहीची मूल्य सातत्याने लोकांवर बिंबवण्याचा प्रकार चालू आहे. समाजामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या बाबा, बुवा, देव, कर्मकांड याचं इतकंच तो मानवलं जात आहे की या ठिकाणी समाजाला शास्त्रीय विचाराकडे नेणं हे ते नेहरूंचं उद्दिष्ट होतं. आज 14 नोव्हेंबर आहे. 18 नोव्हेंबर मौलाना आझादांचा जन्मदिवस झाला. 14 नोव्हेंबर हा जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आहे. नेहरूंनी ज्या विज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञाननिष्ठ विचाराच्या संदर्भामध्ये आपलं आयुष्य घातलं, त्यांच्या विचारावर संपूर्णपणे बोळा फिरवण्याचं काम म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आता सध्या प्रतिक्रांतीचं काम चालू आहे समाजामध्ये. दुसरं तिसरं काहीही नाहीये. आणि त्यामुळे दर दिवसाला धर्माचा, कर्मकांडाचा, ब्राह्मणशाहीचा डोस टीव्हीच्या माध्यमातून दिला जातो, सांस्कृतिक चळवळीतून दिला जातो, तो शिक्षणामधून सुद्धा दिला जातो. शिक्षणाचे एकूण अभ्यासक्रम बघितले, डार्विनचा सिद्धांत नको आणि राजकीय पातळीवर सर्व मंडळी या अंधश्रद्धेचा उदो करतात. म्हणजे परवा एक 8-15 दिवसापूर्वीच घटना घडली की पंतप्रधानांनी सांगितलं की या जगातला पहिला ऍस्ट्रॉनॉट आकाशात जाणारा माणूस भारताचा होता. पहिला ऍस्ट्रॉनॉट भारताचा होता. मी जरा विचार करतो, पहिला ऍस्ट्रॉनॉट
आणि DRDO सारख्या संस्थांची स्थापना, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल किंवा होमी भागांबरोबर अणुशक्ती संशोधन केंद्राची स्थापना केली आहे जवाहरलाल नेहरू कुठे, आणि गणपती म्हणजे प्लास्टिक सर्जरी आणि गौरव म्हणजे 100 गौरव म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान असली तर मूर्खासारखी विधान या देशाचा पंतप्रधान करायला लागत असेल तर या देशामध्ये परत एकदा संपूर्ण ब्राह्मणशाहीचं तत्वज्ञान आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातोय. आणि दुर्दैव असं दिसतंय की फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज फुल्यालाही विसरला, सत्यशोधक समाजालाही विसरला. अन्यथा या 3% 50 वर्षापूर्वी कोण विचारत होतं, याला शब्दशः कुत्र विचारत नव्हतं, अशी परिस्थिती होती. हे आज सत्तेवर आले, सत्तेवर बंद, कोणाच्या जीवावर सत्तेवर बंद. आपण सर्वजणांनी फुल्याला आपण संपूर्णपणे विसरलेलो. आपणही फुल्यांचं स्मरण नामस्मरणातूनच करतोय, बाकी काहीही करत नाही. तेव्हा पहिल्या भागामध्ये, या अंकाच्या पहिल्या भागामध्ये मार्क्स आणि मार्क्स, त्याच्यामध्ये पाउलो फ्रेयर आहे, ग्रॅम्शी आहे, यांनी काही नवा दृष्टिकोन मार्क्सवादी विचारायला दिलेला आहे, त्याचा आढावा आहे. मार्क्सवादाचं कितीही आपण योगदान मान्य केलं तरी भारताच्या परिस्थितीमध्ये, भारताच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादाच्या सर्वात महत्वाच्या मर्यादा म्हणजे मार्क्सनी जाती व्यवस्थेबद्दल काहीही भाष्य केलं नाही, ते स्वाभाविक होतं. आणि त्यामुळे दुसरा स्कूल ऑफ थॉट, त्याला स्कूल ऑफ थॉट म्हणता येईल, मार्क्सवादी हा एक स्कूल ऑफ थॉट आहे. दुसरा स्कूल ऑफ थॉट हा फुले शाहू आंबेडकरांचा स्कूल ऑफ थॉट आहे, की यांनी जाती व्यवस्थेचं विश्लेषण केलं आणि मार्क्सच्या मूलभूत विचाराला वेगळं अधिष्ठान दिलं. मार्क्स म्हणतो आर्थिक संबंध हे संपूर्ण समाज रचनेचा पाया असतो. फुले शाहू आंबेडकर म्हणतात भारताच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संबंध हा पाया असू शकत नाही, तर जात हा संपूर्ण समाज व्यवस्थेचा मूलभूत पाया आहे. हा जो दृष्टिकोन फुले शाहू आंबेडकरांनी त्या पद्धतीने महाराष्ट्र कमिशन समोरची साक्ष असेल किंवा ज्योतिराव फुले यांनी दिलेली साक्ष असेल, या सर्व साक्षी किंवा शाहू महाराजांचं योगदान असेल, हे सर्व योगदान जाती व्यवस्थेला छेद देणारं योगदान आहे. म्हणून हा दुसरा स्कूल ऑफ थॉट आहे. आणि तिसरा आणि तितकाच महत्वाचा स्कूल ऑफ थॉट आहे, तो म्हणजे गांधी, विनोबा आणि JP नाईक यांचा तिसरा स्कूल ऑफ थॉट आहे. हे जे 3 स्कूल ऑफ थॉट आहे, त्या 3 स्कूल ऑफ थॉटची थोडक्यात चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आणि ह्याचं एकत्रित विचार केल्याशिवाय इथे शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न सुटणार नाही. शिक्षण महाग होतं अशी तक्रार सुरू झाल्याबरोबर इथल्या शासन व्यवस्थेने काय केलं, चला बँकांना सांगितलं तुम्ही शिक्षण कर्ज द्यायला सुरुवात करा. शिक्षण कर्ज दिल्यामुळे महाग शिक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीये. महाग शिक्षण होत आहे याचं प्रमुख कारण आहे की सरकारने शिक्षणाची जबाबदारी घटकली. शिक्षण महाग होत आहे याचं कारण सरकारला शिक्षणामध्ये गुंतवणूक करायची नाहीये. महाग शिक्षण होत आहे याचं कारण शिक्षण हे नफेखोरीचं आणि शिक्षण हा व्यवसाय इथल्या सरकारने करायला मान्यता दिली. त्यामुळे अंबानी अदानी रिपोर्ट म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना शिक्षणावर, शिक्षणाच्या पुनर्रचने करण्याच्या संदर्भामध्ये समिती कोणाची नेमली अटल बिहारींनी? अंबानी अदानीची, बिर्ला आणि अंबानीची समिती आहे. आणि त्या बिर्ला अंबानी समितीने सरकारला असं सांगितलं की उच्च शिक्षणाचं संपूर्णपणे तुम्ही खाजगीकरण करा. उच्च शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने लक्ष घालू नये आणि युजर पे प्रिन्सिपल लागू करा. ज्याला एक उच्च शिक्षण घ्यायचं त्यांनी त्याची कॉस्ट द्यावी. युजर पे प्रिन्सिपल हे सगळं त्या गणेश बिर्ला, आदित्य बिर्ला आणि अंबानी कमिटीने त्याचा अहवाल आणला आणि तो अहवाल भाजप सरकारने आणि नंतरच्या सरकारने तो स्वीकारला. हे 3 दृष्टिकोन आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण हे बघावं आणि आपले काही वेगळी मतं या संदर्भात असतील तर जरूर ही वेगळी मतं कळवावीत. आम्ही ती मतं सुद्धा या ठिकाणी करून छापू. या अंकाचं प्रकाशन हे प्रामुख्याने 11 नोव्हेंबरला करण्यामध्ये
सुद्धा एक एक जाणीवपूर्वक करण्याचा हा प्रयत्न आहे. 11 नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस आहे. आणि एवढं केवळ हा जन्मदिवस आहे एवढं नाहीये, तर 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकार असताना 11 नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा करावा अशा प्रकारचं आदेश मनमोहन सिंग सरकारने काढला होता. आणि त्यामुळे 2008 ते जवळजवळ 2014 पर्यंत विद्यापीठांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये मौलाना आझादांच्या कार्याचं स्मरण होईल. ते भारताचे पहिले पंतप्रधान होते, पहिले शिक्षण मंत्री होते, बरोबर आहे, पण तरी सुद्धा तो दिवस शिक्षण दिन म्हणून चालला. शिक्षक दिन नाही. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला, सरकारी शिक्षक दिन 5 सप्टेंबरला, आणि चळवळीचा शिक्षण दिन हा महात्मा फुल्यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून करतो. सरकारी शिक्षक दिन तो सोडून देऊया, पण बहुजन समाजाचा समताच्या चळवळीचा शिक्षण दिन हा महात्मा फुल्यांचा जन्मदिवस हा शिक्षण दिन आहे. पण हा शिक्षण दिन आहे आणि शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा, त्या निमित्ताने मौलाना आझादांचंही स्मरण व्हावं आणि इथल्या शिक्षणाच्या प्रश्नाची पण चर्चा व्हावी, या दोन्ही उद्दिष्टांनी जाणीवपूर्वक या अंकाचं प्रकाशन हे प्रामुख्याने 11 नोव्हेंबरच्या आसपास करावं, असं आम्हाला प्रामुख्याने भाई वैद्यांनी सांगितलं की ह्या दिवाळी अंकाचं प्रकाशन दिवाळीच्या 4 दिवसात अजिबात करायचं नाही म्हणा. ते भाऊबीजेला आणि चतुर्दशीला आणि धनत्रयोदशीला असं अजिबात त्या 4 दिवसात करायचं नाही. काही हो याचं प्रकाशन हे 11 नोव्हेंबरच्या पुढे मागे की जेणेकरून मौलाना आझादांचं स्मरण झालं. आणि मौलाना आझादांचं स्मरण करणं हे आताच्या परिस्थितीत मला जास्त महत्वाचं वाटतंय. कारण सध्याच्या काळामध्ये मौलाना आझादांचं सर्वात मोठं योगदान काही असेल तर ते योगदान आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा आग्रह मौलाना आझादांनी केला. मौलाना आझादांनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला ठामपणे विरोध केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जिन्नांच्या पाकिस्तान निर्मितीच्या लीगच्या ठरावाला मौलाना आझादांनी मरेपर्यंत विरोध केलेला आहे. आज निरनिराळ्या पद्धतीने परत एकदा समाजामध्ये उठसूट हिंदू मुस्लिम प्रश्न निर्माण करण्याची पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. इथल्या राज्यकर्त्यांचा जीव हा खऱ्या अर्थाने मुस्लिम द्वेषामध्ये आहे. म्हणजे पूर्वी लहानपणी आपण त्या गोष्टी ऐकत होतो, वाचत होतो, एखाद्या राक्षसाचा जीव कशात असतो तर म्हणजे त्या पिंजऱ्यात बसलेल्या पोपटामध्ये असतो. नाही, या राज्यकर्त्यांचा जीव कुठे आहे तर त्या पिंजऱ्यात बसलेला जो पोपट आहे तो मुस्लिम द्वेषाचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये तो आहे. आणि त्यामुळे इतका प्रयत्न केला जातो. 2 उदाहरण फक्त या निमित्ताने सांगतो. 7 नोव्हेंबरला वंदे मातरम या गीताची 150 वर्ष झाली आणि 7 नोव्हेंबरला 150 वर्ष झाल्याबद्दल त्याचा ते साजरं करावं. आनंद मठ मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते वंदे मातरमचं गीत लिहिलं. त्याच्यावर काँग्रेसमध्ये सुद्धा वाद झाले, गांधींच्या समोर वाद झाले आणि त्या संदर्भामध्ये गांधींनी 1937 मध्ये 3 जणांची कमिटी नेमली होती की हे अख्खं गाणं वंदे मातरमचं म्हणावं का काय करावं. तर त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर होते, नेहरू होते आणि आणखी नाही सुभाषचंद्र बोस होते. आणि या तिघांनी एकूण चर्चा करून असं ठरवलं की वंदे मातरम मधली पहिली 2 कळवी म्हटली जावी आणि त्याला संविधानाची आणि केंद्र सरकारची मान्यता. त्यामुळे पहिली 2 कळवी आपण म्हणतो वंदे मातरमची, जनगण मन आणि वंदे मातरमची पहिली अख्खं गाणं म्हणत नाही. पण इतक्या काही संघटनांचा आग्रह असतो की संपूर्ण वंदे मातरम म्हटलं पाहिजे. आणि त्या मुस्लिम समाजाने त्याला त्या काळामध्ये काही विरोध केला होता. हा सगळा इतिहास झाला. पण त्या निमित्ताने अलीकडे परत काही लोकांनी विधानं करायला सुरुवात केली की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा.
हा 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 आग्रह किंवा अशा प्रकारची विधानं ही हिंदू मुस्लिम देशाला खतपाणी घालण्याची विधानं आहेत. किंवा दुसरं महत्वाचं की NCERT-ने आपण कदाचित बघितलं असेल, NCERT-ने हॉरर ऑफ पार्टिशन म्हणून 2 छोट्या पुस्तिका तयार केलेल्या आणि त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इतिहासाच्या शिक्षकांसाठी म्हणून त्यांनी त्या तयार केलेल्या आणि हॉरर ऑफ पार्टिशन मध्ये 14 ऑगस्टला संपूर्ण फाळणीच्या काळात काय झालं याचा सातत्याचा इतिहास आहे. आणि मग या फाळणीला जबाबदार कोण? तर या फाळणीला जबाबदार 3. नंबर 1 पंडित जवाहरलाल नेहरू, नंबर 2 माउंटबॅटन आणि नंबर 3 जिन्ना. आता ह्या संपूर्ण द्विराष्ट्रवाद आणि इत्यादीच्या संपूर्ण चर्चेमध्ये हिंदूंचं स्वतंत्र राष्ट्र आहे हा पहिला विचार मुस्लिम लीगने मांडलेला नाहीये. हा पहिला विचार सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकात पहिल्यांदा लिहिलेला आणि ते 1923चं पुस्तक आहे. आणि पाकिस्तानची मागणी 1940 मध्ये झालेली आहे. हा जर इतिहासाचा क्रम बघितला तर बघण्यासारखा आहे की 1923 मध्ये सावरकर हिंदुत्व हे पुस्तक लिहितात. त्याच्यामध्ये सावरकर म्हणतात की हा देश फक्त हिंदूंचा आहे. सावरकर म्हणतात हा देश फक्त हिंदूंचा आहे, म्हणजे जे नॉन हिंदू नाही त्यांचा हा देश नाही असा त्याचा गर्भितार्थ होतो. 1925 मध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, भगवा ध्वज हाच राष्ट्रीय ध्वज आणि एकतालकानुवर्तित्व या 3 तत्वावर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि जाणीवपूर्वक 100 वर्ष या देशामध्ये मुस्लिम द्वेष पसरवला, त्याला खतपाणी घातलं. आणि याचा परिणाम म्हणून 1940 मध्ये मीरने आणि जिन्नाने पाकिस्तान स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी त्याला खतपाणी पण घातलं. म्हणजे पार्टिशन जी झालेली आहे त्या पार्टिशन मध्ये जिन्ना जबाबदार आहे, माउंटबॅटन जबाबदार आहे. ठीक आहे, काही मर्यादेत नेहरूही जबाबदार असतील, गांधी अजिबात जबाबदार नाही, मौलाना आझाद अजिबात जबाबदार नाही, काँग्रेस अजिबात जबाबदार नाही. परंतु त्या पद्धतीने इथल्या हिंदुत्ववादी संघटना या तितक्याच जबाबदार आहेत. याचा संदर्भ या हॉरर ऑफ पार्टिशन मध्ये कुठेही NCERT-ने नमूद केलेलं नाही. तेव्हा हे म्हणजे वोट जिहाद असेल, लव जिहाद असेल, हे सगळे जे शब्दप्रयोग अलीकडे वापरले जात आहेत समाजकारणामध्ये आणि राजकारणात, त्याचं एकमेव कारण आहे की हिंदू मुस्लिम द्वेष सातत्याने धगधगत ठेवायचा. तो जर धगधगत ठेवला तर त्याचा फायदा आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात होऊ शकतो, मताच्या केंद्रीकरणामध्ये होऊ शकतो. म्हणून हा धगधगत ठेवायचा. आणि या वातावरणामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा आग्रह जर कोणी धरला असेल तर तो गांधींबरोबर मौलाना आझाद. मौलाना आझादांच्या आयुष्याचं दुर्दैव हे आहे की मुसलमानांनी मौलाना आझादांना हिंदूंची बाजू घेतली म्हणून दुर्लक्षित केलं आणि हिंदूंनी त्यांना ते मुसलमान आहेत म्हणून दुर्लक्षित केलं. दोघांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मौलाना आझाद यांच्या योगदानाचं दखल स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि समाजाने आपण घेतली नाही. इतकं मौलाना आझादांचं एकूणच तत्वज्ञान किंवा एकूणच योगदान अनन्यसाधारण. मौलाना आझादांचा जन्म मक्केतला आहे आणि बाबराच्या काळामध्ये ही सगळी फॅमिली ही सौदी अरेबियातनं भारतात आली. नंतर 1000 वर्षे सगळे या ठिकाणी राहिले. मौलाना आझादांचा त्यांचा या संपूर्ण कुटुंबाचा संबंध सौदी अरेबियाशी मक्केशी होता. त्यामुळे मौलाना आझादांचा जन्म 1888 मध्ये मक्केमधला. अतिशय कुशाग्र बुद्धीचा हा माणूस, कुशाग्र बुद्धीचा हा मुलगा आणि त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे इस्लामी तत्वज्ञान, इस्लाम धर्म याचा प्रचंड अभ्यास त्यांनी आपल्या तरुण वयात केला आणि शब्दशः वयाच्या 20व्या वर्षी मौलाना ही पदवी त्यांना दिली गेली, मक्केमध्ये दिली गेली. अबुल कलाम हे ते 2 शब्द आहेत. म्हणजे मौलाना
मौलाना अबुल कलाम आझाद यांचं खरं नाव मोईनुद्दीन अहमद असं आहे, पण त्यांना आपण मौलाना अबुल कलाम आझाद. आता अबुल कलाम हे दोन शब्द काय आहेत? तर अबुल कलाम ही मक्केमध्ये त्यांना त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानाच्या गाढ्या व्यासंगाबद्दल दिलेली पदवी आहे. म्हणजे मौलाना ही पदवी आहे, अबुल कलाम ही सुद्धा पदवी आहे. त्यामुळे अतिशय कुशाग्र बुद्धीच्या या माणसांनी धार्मिक तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर मौलाना आझादांच्या वाचनामध्ये सर सय्यद अहमद खान यांचा काही विचार, काही लेख आले आणि त्यामुळे मौलाना आझादांना असं वाटायला लागलं की केवळ धार्मिक थिओलॉजीचा अभ्यास करून पुरेसं होणार नाही, तर आधुनिक तत्वज्ञान, ब्रिटिश तत्व, युरोपीय तत्वज्ञान, इंग्रजी भाषा याचाही अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि शब्दशः त्या काळामध्ये त्याच्या चरित्रात त्यांनी म्हटलेले की डिक्शनरी घेऊन त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. इंग्रजी वृत्तपत्र आणि डिक्शनरी, कारण त्या काळामध्ये मुस्लिम समाजामध्ये स्वतंत्रपणे इंग्रजी शिकण्याची काही सोयच उपलब्ध नव्हती. 19व्या शतकाचा शेवट तो होता. स्वतंत्रपणे इंग्रजी शिक्षणाची काही सोय नव्हती, पण आधुनिक इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही याची जाणीव मात्र मौलाना झाली आणि ते केवळ सर सय्यद अहमद खान यांच्या लिखाण वाचण्यामुळे. आणि मग त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. संपूर्णपणे पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला. तर्कशुद्ध विचार करायला पाहिजे. चौकटीमध्ये, धार्मिक चौकटीमध्ये राहून व्यावहारिक जीवनातले प्रश्न सुटणार नाही, तर विज्ञाननिष्ठ पद्धतीने सामाजिक प्रश्नाकडे बघणं आवश्यक आहे. याची एक तीव्र प्रकारची जाणीव मौलानांकडे झाली आणि ती जाणीव झाल्याबरोबर त्यांनी स्वतःला मी आता खऱ्या अर्थाने मुक्त झालो म्हणून स्वतःला त्यांनी आझाद म्हणून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एक मौलाना आझाद होतो, हा जो दोन टोकाचा प्रवास आहे, हा दोन टोकाचा प्रवास हे मौलाना आझादांचं आयुष्य आहे. आणि त्यामुळे एकूणच नव्या पद्धतीने संपूर्ण जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन त्यांना गेला, म्हणजे एका बाजूला धर्म संकल्पना त्यांना मान्य होत्या, म्हणजे गांधींमध्ये आणि मौलाना आझादांमध्ये साधर्म्य आहे. ते साधर्म्य, गांधी हे धार्मिक होते, मौलाना आझादही धार्मिक होते, पण त्यांचा धर्म हा पूजा पद्धती, कर्मकांड, ग्रंथ प्रामाण्य याच्यामध्ये बंदिस्त असा धर्म नव्हता. म्हणून गांधींनी धर्माकडे नैतिकता म्हणून बघितलं. नैतिक जीवनाचं आचरण म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म. गांधींच्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपण संकल्पने असं म्हणतो की ईश्वर सत्य आहे. गांधींनी हे वाक्य उलट केलं आणि गांधी म्हणतात ईश्वर सत्य नाहीये, सत्य हा ईश्वर. आता हे जे धर्माकडे बघण्याचं आचरण, आता सत्य हा ईश्वर आहे हे गांधी म्हणतात. परंतु बारकाईने बघितलं तर हाच मुद्दा महात्मा फुलेंनी आपल्या संपूर्ण अखंडामध्ये म्हटलेला आहे. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगासाठी सुख सारे, खास सत्याची ती बोरे, खरे सुख नटानो हे तोच ईशा वैठूप आहे. हा जो अखंड महात्मा फुले लिहिलेला त्याच्यामध्ये सत्य धर्म, फुल्यांनी शब्द वापरला सत्य धर्म, तो शब्द प्रयोग गांधींनी नंतर केला की सत्य हा ईश्वर आहे. आणि म्हणून गांधी म्हणतात की ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. ईश्वर आणि अल्लाह एक. संपूर्ण धर्म प्रक्रिया ही कर्मकांडातून आणि संप्रदायवादातून तत्वज्ञानाच्या उच्च पातळीवर नेली. तशा प्रकारचा धर्म मौलाना आझादांना इस्लाम बद्दल अपेक्षित होता आणि त्यामुळे म्हटलं तर ते मौलाना होते आणि तरी सुद्धा ते आझाद होते. गांधींनी तेच म्हटलेलं आहे की मला रामराज्य पाहिजे, परंतु गांधींचा राम आणि राम जन्म
तेव्हा मौलाना आझाद गांधींकडे आकर्षित झाले याच्यामध्ये विशेष काहीही नाही. संपूर्ण मौलाना आझादांच्या कामात संपूर्ण त्यामुळे 1920 मध्ये म्हणजे मौलाना आझादांचा गांधींची संपर्क 1920 मध्ये आला. 1920 ते 1958 त्यांच्या मृत्यूपर्यंत गांधींची ते सातत्याने एकनिष्ठ राहिले आणि गांधींच्या आयुचा असहकारचा आणि हिंदू मुस्लिम एकता ह्या संपूर्ण विचाराचा आग्रह आयुष्यभर मौलाना आझादांनी झाली. म्हणून एका ठिकाणी मौलाना आझादांनी असं लिहिलेलं आहे की कुतुब मिनारच्या शिखरावर उभा राहून एखाद्या देवदूताने जर असं सांगितलं की हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, मौलाना आझाद म्हणतात ते स्वातंत्र्य मी नाकारेन. हिंदू मुस्लिम ऐक्य न होता आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो असं तो देवदूत म्हणाला तर ते स्वातंत्र्य मी नाकारेन. कारण स्वातंत्र्य उशिरा मिळालं तर तो भारताचा तोटा होईल यात वाद नाही, पण हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय स्वातंत्र्य मिळालं तर तो मानवतेचा सर्वात मोठा तोटा होईल. म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय पर्याय नाही. आणि जो विचार गांधी म्हणतात की हिंदू मुस्लिम हे माझ्या चेहऱ्याचे 2 डोळे आहेत, त्याच्यातलं एकही डोळा फोडायला मी तयार नाही. हे 2 डोळे जोपर्यंत माझे शाबूत आहेत तोपर्यंत मला भारतीय समाज योग्य प्रकारे हा जो संपूर्णपणे विचाराचा गाभा आहे. या गाभ्याचं स्मरण सध्याच्या काळामध्ये मुस्लिम द्वेषाच्या वातावरणामध्ये परत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून भाई वैद्यांनी आम्हाला असं सांगितलं की 11 नोव्हेंबरला मौलाना आझादांचं स्मरण सध्याच्या हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये आपण करणं आवश्यक आहे. आज उघडपणे हा देश आम्हाला हिंदू राष्ट्र करायचा आहे असं म्हणतात. मग जर हा देश हिंदू राष्ट्र म्हणून करायचा असेल तर मग हिंदूंची आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचं काय होणार या देशात हे जर टिकवायचं असेल तर जवाहरलाल नेहरू म्हणतात तशा संमिश्र संस्कृतीचा विचार आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार हा संपूर्णपणे आधुनिक राष्ट्राचा पाया आहे. मौलाना आझादांनी इंडिया मीन्स फ्रीडम म्हणून आत्मचरित्र लिहिले. त्या इंडिया मीन्स फ्रीडम मध्ये अतिशय स्पष्टपणे मौलाना आझादांनी असं सांगितलंय की कुठल्याही देशाच्या उभारणीचा पाया धर्म असू शकत नाही. इतकं स्पष्टपणे आणि त्यांनी उदाहरणं दिले. त्यांनी उदाहरण त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, 2 उदाहरणं दिलेली की समाज मुस्लिम आहे पण राष्ट्र अनेक आहेत असं जगामध्ये मध्य आशियामध्ये किंवा इकडे अरबस्तान आणि या सगळ्या याच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे मुस्लिम समाज आहे पण राष्ट्र अलग आहे. त्याच पद्धतीने युरोपामध्ये आपल्याला असं दिसतं की जनता ख्रिश्चन आहे पण राष्ट्र अनेक आहे. सर्व ख्रिश्चन आहेत म्हणून ख्रिश्चनांचं एक राष्ट्र नाही तर राष्ट्र अनेक आहे. त्याचा दुसरा अर्थ असा की धर्म या पायावर कुठलंही राष्ट्र उभं राहू शकत नाही हे त्यांनी भारतीय मुस्लिमांना पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. हा विचार समाजामध्ये परत नेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या पायावर सांस्कृतिक राष्ट्रवाद हे सगळे शब्दप्रयोग जे केले जातात हे संपूर्णपणे फसवे अशा प्रकारचे शब्दप्रयोग हे मौलाना. आणि म्हणून मौलाना आझादांनी ठामपणे द्विराष्ट्रवादाला शेवटपर्यंत विरोध केला आणि त्यांच्या द्विराष्ट्रवादाच्या विरोधामुळे त्यांची टिंगलटावाळी सुद्धा पुष्कळ झाली. म्हणजे मौलाना आझादांबद्दल त्यांना नेहमी असं काँग्रेसचा शोबॉय म्हणून म्हटलं जायचं. एक काँग्रेसचं मुस्लिम असल्याचं प्रतीक म्हणून ते प्रतीक बितीक काही नव्हते. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीचे ते नेते होते पण काँग्रेसचा शोबॉय अशा पद्धतीने मौलाना आझादांची यथेच्छ टिंगलटावाळी ही त्या काळामध्ये मुस्लिम लीगने आणि इतर मुस्लिम संघटनांनी केली. हा माणूस स्वातंत्र्यानंतर पहिला शिक्षण मंत्री होतो आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं योगदान काय हे एवढं थोडक्यात सांगून मी थांबतो. 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मौलाना आझाद पहिले शिक्षण मंत्री झाले. हे पहिले शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे
सुशिक्षित आणि उच्च शिक्षित अशा प्रकारचा तरुण वर्ग निर्माण करायचा होता. औपचारिक शिक्षणातनं तो निर्माण करायचा होता, उच्च शिक्षणातनं तो निर्माण करायचा होता. हे एक आव्हान त्यांच्यासमोर आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षणाची आणि प्रामुख्याने उच्च शिक्षणाची पुनर्रचना ही मौलाना आझादांनी भारतामध्ये केली. म्हणून त्यावेळेला त्यांनी शब्द वापरला डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशन. आम्हाला भारतामध्ये शिक्षणाचं लोकशाहीकरण करायचं आहे. कारण भारताला शिक्षणाची लिगसी काय आहे, तर भारताला शिक्षणाची लिगसी ही डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशनची नाहीये, तर काही विशिष्ट जात आणि वर्ग यांच्या हातामध्ये शिक्षणाची असलेली मक्तेदारी आणि उरलेला प्रचंड मोठा समाज हा शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला राहिलेला, अशा प्रकारची स्पष्टपणे विषमता होती. मौलाना आझाद म्हणाले डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशन झालं पाहिजे, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्व उपेक्षित वर्ग, स्त्रिया, कष्टकरी वर्ग, बहुजन समाज हा शिक्षण प्रक्रियेत आला पाहिजे आणि ते तशा प्रकारची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. आज सरकार जनतेला शिक्षण देण्याची जबाबदारी नाकारत आहे. 75 वर्षापूर्वी मौलाना आझाद म्हणतात ही सरकारची जबाबदारी. त्याला आवश्यक असणारे पैसे सरकारने दिले पाहिजे, त्याचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे. सरकारने हे कारण सांगता कामा नये की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून, शिक्षणासाठी पैसे नाही, हे कारण सांगता कामा नये. ही सरकारची जबाबदारी, डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशन. आणि त्यामुळे शिक्षण मंत्री झाल्यानंतर 1947-48 मध्ये भारताचं पहिलं बजेट आलं. त्या बजेटमध्ये बजेटच्या एकूण खर्चाच्या केवळ 1% खर्च शिक्षणावर होता. फक्त 48 मध्ये होते. इतकी जुनी ती गोष्ट आहे. मौलाना आझाद, पण मौलाना आझादांनी सातत्याने नेहरूंकडे हा आग्रह धरला होता की शिक्षणाचा खर्च वाढवा. आणि मौलाना आझाद 1958 मध्ये वारले. मौलाना आझाद वारले त्यावेळेला शिक्षणाचा भारतातल्या बजेटचा खर्च 10% होता. 1% 10% या माणसांनी खर्च दिला, वाढवला. आणि आज आमच्याकडे दर बजेटला शिक्षणावरचा खर्च कमी येताना दिसतो. तो उच्च शिक्षणावरचा खर्च कमी होतोय, शालेय शिक्षणावरचा. आणि प्रत्येकाला उत्सुक काही सांगितलं की आपल्याला कारण सांगितलं तर शिक्षणासाठी आमच्याकडे निधी नाही. लाडक्या बहिणींसाठी इथे मत घ्यायला सरकारकडे पैसे असतात, पण कारण भारतीय हे मतदार नाहीत ना. लाडक्या बहिणी हे मतदार आहेत, त्यामुळे त्यांना मला माहिती बिहार काय झालंय आता, तिथे तुला 10,000 रुपये वाटलेच ना. लाडक्या बहिणींसाठी खर्च करायला आमच्याकडे पैसे, बहिणींच्या मुलांसाठी मात्र आमच्याकडे पैसे नसतात. हे जे एकूण राजकारण आहे, हे राजकारण शिक्षणाची उपेक्षा. तेव्हा जो पहिला मुद्दा शिक्षणाचं लोकशाहीकरण झालं पाहिजे, शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. संपूर्णपणे भारतातल्या उच्च शिक्षणाचं सुसूत्रता येण्यासाठी आपण सगळेजण ज्याला UGC म्हणतो, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची पुनर्रचना आणि स्थापना ही मौलाना आझादांनी केली. हे त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. जे सुसूत्रीकरण या देशात त्यावेळेला विद्यापीठांनी 4, 5, 10 सोडली तर भारतामध्ये 47-48 मध्ये विद्यापीठं नव्हती. आणि औद्योगिकरणाला चालना द्यायची असेल तर उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान याचा प्रसार झाला पाहिजे. याच्यासाठी महाविद्यालय, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी या मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या पाहिजे. ती सुसूत्रता करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना ही मौलाना आझादांनी केली. अलीकडे हा प्रश्न विचारण्याची फॅशन त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर झालेली. नेहरूंनी केलं काय, त्या काळामध्ये कोणी कोणी केलं काय, अशा प्रकारचे उद्धटपणे प्रश्न विचारले जातात. अर्धवट माहितीने मेसेजेस व्हॉट्सअपवर फिरतात आणि तेवढं वाचून आपल्याकडे अनेक जण जोरजोरात चर्चा करतात. नेहरू आहे एक नंबरचा नालायक माणूस होता. यांची पोरं ज्या IIT आणि IIMs मध्ये शिकतायत, त्या IIT आणि IIMचे मौलाना आझाद आणि नेहरूंच्या काळामध्ये झाले. आधुनिक तंत्रज्ञान विकसित करायचं असेल तर उच्च शिक्षण देणाऱ्या, तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्था पाहिजे.
IITच्या स्थापना, IIT खरगपूर असेल, IIT मुंबई असेल, IIT दिल्ली असेल, अनेक नंतर त्याच्यामध्ये भर पडत गेलेली आहे. पण सर्व IIT आणि इतर उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था या मौलाना आझादांच्या काळामध्ये झालेली. तिसरं महत्वाचं योगदान मौलाना आझादांचं आहे ते म्हणजे कृषी शिक्षण. तो जर आपण कालखंड बघितला, पंजाबराव देशमुख महाराष्ट्रात भारताचे पहिले कृषी मंत्री होते. कृषी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. कृषी क्षेत्रातल्या नवीन संशोधनाशिवाय या देशामध्ये कृषी क्रांती होऊ शकणार नाही, ही व्हिजन मौलाना आझादांकडे. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या त्या काळामध्ये सुरू झाल्या. पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला. आणि याचा परिणाम असा आपल्याला झालेला दिसतो की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती जी भारतामध्ये झाली, ती हरित क्रांती होण्याचं प्रमुख कारण म्हणजे मौलाना आझादांनी नवीन कृषी शिक्षणाचा घातलेला जो पाया आहे, त्या पायाचा परिणाम म्हणून ते फळ आलेले जे हरित क्रांती या देशामध्ये झाली. हे जे एका बाजूला औपचारिक शिक्षणामध्ये मौलाना आझादांनी योगदान केलं. दुसरा एक मुद्दा मौलाना आझादांनी केला, थोडं सांगून मी या ठिकाणी थांबतो. दुसरं महत्वाचं योगदान जे मौलाना आझादांचं आहे ते म्हणजे प्रामुख्याने मौलाना आझाद शिक्षण मंत्री होते. फाळणी नुकतीच झाली होती. देशामध्ये प्रचंड विद्वेषाचं वातावरण होतं. माणसं धार्मिक दंगलींमुळे स्वतःचा विवेक हरवून बसली होती. अशा या वातावरणात समाज शांत करण्यासाठी, माणसांचा विवेक जागृत करण्यासाठी, संविधानिक मूल्य लोकांपर्यंत नेण्यासाठी म्हणून या समाजाची सांस्कृतिक उंची वाढली पाहिजे अशा प्रकारची दूरदृष्टी मौलाना आझादांकडे होती आणि जवाहरलाल नेहरूंकडे. या साहित्य अकादमीच्या पुरस्काराची आजही चर्चा चालू आहे. साहित्य अकादमीची स्थापना मौलाना आझादांनी 1952 मध्ये केली आहे. ते पुरस्कार आजही निरनिराळ्या भाषेतल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांना आणि साहित्याला दिले जातात. ती साहित्य अकादमीची स्थापना 1952 मध्ये मौलाना आझादांनी केली. म्हणजे केवळ युनिव्हर्सिटी आणि महाविद्यालय आणि शाळा काढून चालणार नाही, समाजाची सांस्कृतिक उंची वाढायला पाहिजे. सांस्कृतिक उंची वाढायची असेल तर साहित्य अकादमी, अकादमी ऑफ म्युझिक, डान्स आणि कल्चर याची स्थापना मौलाना आझादांनी केली. अकादमी ऑफ ड्रामा याची स्थापना मौलाना आझादांनी केली. आज सर्व घटपट ही मौलाना आझादांनी केली. याचं एकमेव कारण आहे की या देशाची सांस्कृतिक उंची वाढली पाहिजे, समाजाची सांस्कृतिक उंची वाढली पाहिजे. हा ध्यास होता. या संपूर्ण योगदानाच्या पार्श्वभूमीवर आताची शिक्षण व्यवस्था आपण बघितली तर मौलाना आझादांनी जे जे केलं त्या काळात, नेहरूंनी जे जे केलं त्याच्यावर पाणी टाकण्याचं काम सध्याच्या काळात. डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशन बद्दल मौलाना आझाद बोलले. आता परत एकदा कॉज बेस्ड एज्युकेशन देऊन शिक्षणाची संधी परत एकदा आर्थिक पायावर मर्यादित करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि उरलेल्या निरनिराळ्या पद्धतीने लोकांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढचा प्रवास चालू आहे. विज्ञाननिष्ठ शिक्षणामधून आम्ही अंधश्रद्धापूर्ण शिक्षणाकडे सध्या चाललेलो. विद्यापीठाच्या पातळीवर धार्मिक कर्मकांड केली जातात. म्हणजे मला या ठिकाणी एन डी पाटीलची फार आठवण होते. एन डी पाटील एकदा म्हणाले होते की मी म्हणाले शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू झालो ना तर एक काम करीन म्हणाले, आमच्या विद्यापीठामध्ये सायन्सचे प्राध्यापक, फिजिकल सायन्स MSc झाले, फिजिकल सायन्सच्या प्राध्यापकांनी त्याच्या घरी सत्यनारायण केलं, त्याची डिग्री मी काढून घेतली. माझं हे वाक्य असं अडचण अशी की असं म्हणणारी माणसं राहिली नाही. इतकं ठामपणे म्हटलेलं एन डी पाटील सातत्याने शेवटपर्यंत एन डी पाटील म्हटले मी डिग्रीच काढून घेतलं. तुम्ही विद्यापीठात तुम्ही MSc होता आणि घरी सत्यनारायण कसा काय घालता, घरी गणपती कसा काय बसवता म्हटले. असं तर माझ्या लक्षात मी डिग्रीच काढून घेतली.
कांड समाजामध्ये शिक्षण संस्थांमध्ये भिनवण्याचं काम ITI मध्ये वैदिक शिक्षण सगळीकडे तोच प्रकार चालू आहे. आता मी काल परवा कधीतरी UGCचे आता नवीन अभ्यासक्रम काहीतरी आहे, तर त्या अभ्यासक्रमामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यासक्रम मी बघत होतो. तर त्या केमिस्ट्रीच्या अभ्यासक्रमात पहिल्या दिवशी फर्स्ट इयर येते सरस्वती वंदना. आता सरस्वती वंदनेचा आणि केमिस्ट्रीचा संबंध काय? दुरान्वयाने येतो, पण तो आहे. आता 2 महिन्यापूर्वी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं करिक्युलम काय, त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे, पण तो एक अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे. आणि केमिस्ट्रीच्या, कारण इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टम म्हणून सध्या तो UGCने अभ्यासक्रम आणलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, हे परत एकदा. आणि म्हणून सरकार म्हणतं आम्हाला गुरुकुल काढायचं. गुरुकुल शिक्षण पद्धती या देशामध्ये आपण कशी काय ऍक्सेप्ट करू शकतो? गुरुकुल शिक्षण पद्धती, गुरुकुल शिक्षण पद्धती ही या देशाच्या चातुर्वर्ण्यावर आधारलेली शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे गुरुकुल शिक्षण पद्धती आम्ही ऍक्सेप्टच करू शकत नाही. शाळांमध्ये आणि महाविद्यालयात सरस्वती वंदना होते. माझ्या कॉलेजमध्ये एका मुलीने मला खाडकन विचारलं होतं, आम्ही का म्हणून सरस्वती वंदना शिकायची आणि म्हणायची? ही सरस्वती आम्हाला कधी प्रसन्न झाली होती? आम्हाला ही सरस्वती प्रसन्नच झाली नाही. आम्हाला पुढे सरस्वती प्रसन्न झाली, आम्हाला सावित्रीबाई प्रसन्न झाल्या म्हणून आम्ही का म्हणून सरस्वती वंदना म्हणायची? आम्ही नाही म्हणणार सरस्वती वंदना. हे म्हणण्याचं धाडस आज काही महाविद्यालयातल्या तरुण मुलांकडे मुलींकडे हा 100% आशेचा किरण आहे. ही सगळं काही हे झालेलं आहे, सगळी काही निराशा आहे, अशातला काही भाग नाहीये. तर ह्या प्रक्रियेमध्ये या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणार, सामूहिक पद्धतीने आवाज उठवण्याची गरज आहे. संपूर्ण आज दहशतीचं वातावरण आहे, हे वास्तव आहे. विद्यापीठांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. या पद्धतीची जागरूकता मला विदर्भामध्ये दिसते शिक्षणाच्या प्रश्नामुळे. शिक्षण जास्त आहे, तेच म्हणणार होतो. तशा प्रकारची जागरूकता आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसत नाही, रयतमध्ये सुद्धा दिसत नाही. जोपर्यंत ND पाटील होते तोपर्यंत तिथे काहीतरी आशेचा किरण होता. आता तो आशेचा किरण संपले आणि बाकीच्यांनी तर सरकारसमोर लोटांगणच घातलेलं आहे किंवा सरकारने ते शिक्षण संस्था घेतले. अशा प्रकारची अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये मौलाना आझादांच्या आणि नेहरूच्या विचारांचा परत आग्रह करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की अशा प्रकारच्या भाषणांचा उपयोग काय? ही भाषणं हवेत मिळतात, आमच्याकडे कोणी व्हिडिओ नाही. मला त्याच्याबद्दल असं वाटतं की ज्या वेळेला प्रचंडपणे दहशतीचं वातावरण असतं त्यावेळेला आणि गप्प बसा संस्कृती आणि दहशतीचं वातावरण असतं त्यावेळेला बोंब मारणं हीच क्रांतीची सुरुवात असते. त्याचा किती परिणाम होईल होणार नाही आम्हाला माहित नाही, परंतु बोंब मारणं आवश्यक आहे. म्हणून अशा ठिकाणी म्हटलं जातं की हर लढाई जीतने के लिए नहीं की जाती है. मुंशी प्रेमचंदांच्या ज्या 2 ओळी कविता आहे, हर लड़ाई जीतने के लिए नहीं की जाती है, लड़ाई इसलिए भी की जाती है ये दिखाने के लिए कि मैदान खाली नहीं है, सब लोग भाग नहीं गए हैं, कोई तो इस मैदान में है जो डटकर खड़े हैं. हे म्हणण्यासाठी ही लढाई करायची. आपल्या सगळ्या शिक्षण संस्थेला तर पंजाबराव देशमुखांसारखी एवढी मोठी परंपरा आहे, त्यामुळे इथलं वातावरण, विदर्भातलं वातावरण खरंच मला फार अनुकूल वाटतं. फार चांगलं वातावरण वाटतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट वातावरण शिक्षणाच्या संदर्भामध्ये. सौम्य बोला म्हणजे ते सगळं गुढी बोला. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये थोडेशा त्रुटी आहेत. थोडेशाने अख्खं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वाईट आहे, त्याच्यामध्ये काहीही चांगलं नाही आहे. पण इतकंच बोलायला लागलं तर स्टेजवरचे प्राचार्य, आणि ते स्वाभाविक आहे, ती सिस्टम मधली ती सगळी माणसं आहे. बाहेरच्या लोकांना बोलायला काही जात
सिस्टममध्ये काम करणाऱ्यांना, ज्यांना विद्यापीठाला आणि सरकारला आणि शिक्षण मंत्र्यांना तोंड द्यायचं आहे, त्यांच्यासाठी ह्या अडचणींचं होत आहे का, हे मला मान्य आहे, पण सिस्टमचा भाग आहे. परंतु तुलनात्मकरित्या विदर्भामध्ये मी जितक्या स्पष्टपणे आणि ठामपणे बोलू शकतो तितकं मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलता येत नाही. पुण्यात तर अजिबात नाही बोलता येत. पुण्यामध्ये तर एक कोणी बोलवतच नाही, म्हणजे ते टाळतात. न बोलवणं कोणत्या आमच्याकडे विद्यापीठामध्ये ज्यांना बोलवू नये अशांची यादी पहिल्यांदी तयार करतात. कोणाला बोलवू नये आणि बोलवू नये म्हणण्यामध्ये आमची नावं असतात. त्या तुलनेमध्ये इथे आल्यानंतर जरा जास्त मी मोकळेपणाने बोललो, त्यामुळे जास्त बोललो, बातमीपेक्षा मी जास्त बोलतोय, याबद्दल मी माफी मागतो. आपण या ठिकाणी बोलवलं, अंकाचं आमचं प्रकाशन केलं, या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं, चळवळीची पुस्तकं घ्यावी.